आणि गोरेगावच्या ड्रग्ज प्रकरणी आता मनसे आक्रमक झाली आहे। मनसेकडून नेस्को सेंटर बाहेर आंदोलन झालं। कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, नाहीतर नेस्को सेंटर बंद पाडू असा इशारा मनसे विभाग अध्यक्ष वीरेंद्र जाधव यांनी दिला। पोलिसांच्या उपस्थितीत तिथे ड्रग्सचं सेवन चाललेलं, ड्रग्स सप्लाय करत होते। मग तिथे जे उपस्थित असलेले पोलीस होते ते झोपले होते का त्यांना झोपवलं होतं का त्यांना काहीच करायचं नाही अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन त्यांच्या वरिष्ठांकडून होते। या गोष्टीची पण चौकशी झाली पाहिजे ना याच्यामध्ये। महाराष्ट्राचा नार्कोटिक्स विभाग काय करत होता? तुम्हाला जाऊन बोटीत कुठेतरी जाऊन शाहरुख खानला मुलगा ड्रग घेतोय का 5 ग्रॅम का 10 ग्रॅम ते दिसतं, आणि ते खुलेआम ड्रग विक्री होते ते दिसत नाही। नेस्कोच्या कर्मचाऱ्याला अटक केलेले, पण मुख्य जो व्यवस्थापक आहेत त्यांना अटक केलेलं नाही। आमची मागणी त्यांना पण अटक झालीच पाहिजे, कारण ते मूळ सूत्रधार आहेत ह्या गोष्टीचे। तुमचे जर हॉल आहेत, तुम्ही पैसे जर कमवत असाल तर तुम्ही ह्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे ना, की लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, या गोष्टी घडल्या नाही पाहिजे म्हणून। इकडे आज ह्या ठिकाणी 1000 मीटरच्या रेडियस मध्ये 6 बार आहेत आतमध्ये, ते रात्रभर सुरू असतात, पोलिसांचं लक्षच नाही तिकडे, आणि नेस्कोला काय पैसे मिळतात तिकडे। त्या ठिकाणी अशा गोष्टी घडतात, ड्रग्सचं सेवन तिकडे होतंय। त्यामुळे आमच्या नेस्कोला आम्ही आमच्या भाषेत बोलणारच आहोत। ह्या पुढे जर असं काही घडलं तर आम्ही नेस्को सेंटर चालू देणार।